24 फेब्रुवारी 2022 हाच तो दिवस ज्या दिवशी रशियाने युक्रेनवर हल्ला केला। जगभरातील मोठमोठ्या लष्करी तज्ज्ञांनी असा अंदाज लावला होता की सुपर पॉवर रशिया काही दिवसातच युक्रेनला हरवेल। पण आज 4 वर्षांहून जास्त काळ उलटून गेलाय आणि आज या युद्धाचं चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय। रशिया अजूनही युद्ध जिंकू शकलेला नाहीये, उलट त्यांच्याच देशात अर्थव्यवस्थेवर ताण वाढलाय। संपूर्ण जगाला तेल पुरवणाऱ्या रशियात आज पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागल्यात। इतर देशांकडून रशिया तेल विकत घेतोय आणि क्रिमिया सुद्धा आता रशियाच्या हातातून निसटताना दिसतोय आणि स्वतः पुतिन यांनीही देश कठीण काळामधून जात असल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे आता रशिया खरंच युक्रेनकडून हरू शकतो का असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत। काय आहे नेमकी सगळी परिस्थिती आजच्या या व्हिडिओमधून याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। ज्यावेळी युद्ध सुरू झालं तेव्हा रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर ताबा मिळवला। 2022 मध्ये जवळपास 1.5 लाख चौरस किलोमीटरहून अधिक प्रदेश रशियाच्या नियंत्रणाखाली गेला होता। मात्र त्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली। युक्रेनने काही महत्त्वाचे प्रदेश परत मिळवलेत, त्यामुळे आता रशियाच्या ताब्यात सुरुवातीला जेवढं क्षेत्र होतं ते हळूहळू कमी होतोय, असा विविध युद्ध अभ्यास संस्थांच्या आकडेवारीवरून दिसतंय। एप्रिल 2026 मध्ये रशियाने काही भागांवर पुन्हा ताबा मिळवला असला तरी युद्ध काही निर्णायक टप्प्यावर पोहोचू शकलेलं नाहीये। म्हणजेच रशिया जिंकतोय किंवा युक्रेन जिंकतोय असं सरळ चित्र अजूनही स्पष्ट नाहीये। या युद्धात रशियाच्या अडचणींचा सर्वात मोठा फटका बसलाय तो ऊर्जा क्षेत्राला। जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक असलेल्या रशियात आज पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा दिसतात आणि यात सर्वात मोठं कारण म्हणजे युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर केलेले ड्रोन हल्ले। युद्धाच्या सुरुवातीला म्हणजेच 2023 मध्ये असे हल्ले मोजके होते, पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात असे हल्ले करण्यात आले। यामुळे अनेक रिफायनरींचं उत्पादन काही काळासाठी बंद पडलं। त्यामुळे तेलाचा पुरवठा करणारी साखळी विस्कळीत झाली आणि इंधन वितरणावर याचा दबाव वाढला। हीच परिस्थिती हाताळण्यासाठी रशियाला काही काळ पेट्रोल निर्यातीवर निर्बंध घालावे लागले आणि इतर देशांकडून इंधनाची खरेदी वाढवावी लागली। पण युक्रेनची सर्वात मोठी रणनीती केवळ तेल प्रकल्पांवर हल्ले करणे नव्हतं, तर त्यांचं खरं लक्ष होतं क्रिमिया। 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर तो त्यांच्यासाठी लष्करी आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश बनला होता। काळ्या समुद्रावरचं नियंत्रण, नौदल तळ आणि दक्षिण युक्रेनमधील पुरवठा मार्ग यासाठी क्रिमियाचं महत्त्व खूप होतं। आज क्रिमियाकडे जाणारे प्रमुख रस्ते युक्रेनच्या निशाण्यावर आहेत। केरचे ब्रिजवरील झालेले हल्ले, रस्ते आणि रेल्वे मार्गावरील दबाव, तसेच समुद्री पुरवठ्यावर ड्रोन बोटींचे हल्ले यामुळे रशिया आणि क्रिमिया या दोन्हींना जोडणारा मार्ग असुरक्षित झाला। युक्रेनचा उद्देश सध्या क्रिमिया ताब्यात घेण्यापेक्षा तो रशियासाठी टिकवून ठेवणं, कठीण करणं हा आहे। पण मग एवढ्या मोठ्या महासत्ता रशियासमोर युक्रेन टिकून कसा आहे, तर यामागे 3 महत्त्वाची कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे पाश्चिमात्य देशांची साथ। अमेरिका, युरोपियन युनियन, जर्मनी, ब्रिटन, पोलंड आणि इतर अनेक देशांनी युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक आणि लष्करी मदत केली आहे। आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली, हवाई संरक्षण यंत्रणा, रणगाडे, प्रशिक्षण आणि गुप्तचर माहिती यामुळे युक्रेनची लढण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली। दुसरं कारण म्हणजे युक्रेनची आधुनिक युद्धनीती। रशिया अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात पारंपरिक सैन्य आणि तोफखान्यांवर अवलंबून आहे, पण युक्रेनने स्वस्त FPV ड्रोन, लांब पल्ल्याचे ड्रोन आणि समुद्री ड्रोनचा वापर केलाय। काहीशे डॉलर किमतीचे ड्रोन लाखो डॉलर्सच्या रणगाड्या किंवा लष्करी उपकरणांना लक्ष्य करू लागलाय। यामुळे युद्धाचं गणितच बदललंय। तिसरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे युक्रेनच्या नागरिकांची मानसिकता। युद्धामुळे लाखो लोक विस्थापित झालेत, वीज केंद्रांवर, पाणी पुरवठ्यावर आणि शहरांवर हल्ले झालेत। तरीही युक्रेनियन समाजाने मोठ्या प्रमाणात प्रतिकार सुरूच ठेवलाय। अनेक सामान्य नागरिक सैन्याला मदत करतात, स्वयंसेवी संस्था सक्रिय आहेत, तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक सायबर युद्धात सहभागी झालेत। त्यामुळे हे युद्ध केवळ 2 सैन्यांमधलं युद्ध न राहता संपूर्ण समाजाच्या प्रतिकाराचं युद्ध बनलंय। म्हणजे याचाच अर्थ रशिया हरतोय का? याचं उत्तर इतकं सोपं नाहीये, कारण आजही युक्रेनच्या सुमारे 20% भागांवर रशियाचं नियंत्रण आहे। रशियाकडे प्रचंड सैन्य, मोठा शस्त्रसाठा आणि दीर्घकाळ युद्ध चालण्याची क्षमता आहे।
त्यामुळे पूर्ण पराभव होईल असं निश्चितपणे म्हणणं चुकीचं ठरेल. पण दुसरीकडे हे सुद्धा तितकंच खरं आहे की रशिया जे उद्दिष्ट घेऊन युद्धात उतरला होता ते 4 वर्षानंतर सुद्धा पूर्ण करू शकलेला नाही आहे. उलट युक्रेन आता रशियाच्या भूभागातील तेल प्रकल्प, लष्करी तळ आणि पुरवठा साखळीवर हल्ले करतोय. म्हणजेच युद्धाचं केंद्र आता हळूहळू रशियाच्या सीमेमध्ये पोहोचतंय. जर भविष्यात रशियाला क्रिमियावरील नियंत्रण गमवावं लागलं तर तो या युद्धातील सर्वात मोठा रणनीतिक धक्का ठरू शकतो. त्यांचं काळ्या समुद्रातील वर्चस्व कमी होईल, दक्षिणेकडील पुरवठा मार्गावर परिणाम होईल आणि रशियाच्या लष्करी प्रतिष्ठेला सुद्धा मोठा धक्का बसेल. त्याचबरोबर नाटो आणखीन मजबूत होण्याची शक्यता आहे. युरोपमधील सुरक्षा धोरणं बदलू शकतात आणि जागतिक तेल बाजारातही मोठा चढ उतार दिसू शकतात आणि या युद्धाचा परिणाम आपल्या भारतावर सुद्धा दिसू शकतो. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरामध्ये कच्चं तेल खरेदी केलंय. रशियाची निर्यात किंवा उत्पादन आणखीन प्रभावित झालं तर तेलाच्या किमती वाढू शकतात. संरक्षण क्षेत्रातही भारत मोठ्या प्रमाणावर रशियन उपकरणांवर अवलंबून असल्याने सुटे भाग आणि पुरवठा साखळीवर याचा परिणाम होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. यामुळे आज 4 वर्ष होत आली पण आजच्या घडीला रशिया हरतोय किंवा युक्रेन जिंकतोय असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. पण एवढं नक्की आहे की ज्या युद्धाला काही दिवसांचं युद्ध आहे, रशियासमोर युक्रेन टिकणार नाही असं वाटत होतं, आज तोच युक्रेन रशियावर भारी पडतोय आणि या युद्धाने आता जगाच्या आर्थिक समीकरणांनाच बदलवून टाकलंय. तुम्हाला काय वाटतं, युक्रेन या युद्धातून सावरू शकेल का की युक्रेन पुढील काळात आणखीन मोठी बाजी पलटवेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.